हे आहे त्याला वरच काढून नीट बघू काढायला लागते का ते. हो का सर माल व्हायला पाहिजे. ह्यातला कुठलाच माल ठेवायला तयार नाही, फक्त ही साईज द्या म्हणतात. आता तुम्हाला दाखवू का एक ते आमच्या गाववाल्याचं एकाच आहे का साहेब? दाखव हे जरा ते हे कर औषध दुकानदार आहे सोडा तो. अभ्यास आहे ना केतनचा हा ती साहेब साईज आहे बघा. आणि ह्याच्यापेक्षा लांबडा माल ह्या बघा एवढा लांबडा माल होतो. साईज अशी होती. अवघा साहेब ती गड्ड पडली पुन्हा आणि उभा करून आम्ही बांधून घेतलं त्याला. त्याच्यामुळे ते काय झालं खड्ड खोल असल्यामुळे जवळजवळ 2 फूट खड्ड खोल होती. उगवल्यावर पुन्हा त्यात जरा जरा माती टाकत आम्ही ती केलं सगळं व्यवस्थित. तरी सुद्धा ते उमळून पडलं लय वारं सुटल्यावर. मग ते पुन्हा काय झालं ते खोडवं निघालच नाही. ते आतच राहिले. 3 वर्ष घेतलं नाही त्याचं पीक. 3 वर्ष लावून खोडवं निडवून. तिन्ही बी ह्याला अवरेज पडलं का? तिन्ही बी याला नाही. पहिल्या लावणीला तेवढंच पडलं तेच. खोडव्याला बी जरा पडलेलं बऱ्यापैकी. ही काय ही खोडके द्या ही खोडके ही सगळ्या ह्याच्यात येते बेडमध्ये. कुजायला लागल्या डिकम्पोजिंग व्हायला लागलं फ्युजरियम ह्याला लागते ओलसर पाना. ती गेलं का ही आपल्याला डॅमेज करते. बरोबर. ते मुळे लागलं की मुळे लागले काय पर्याय काय नाही बघ ह्याला काय आता ही कुजणार आहे. पाणी दिलं का ही कुजते खोडक्यात. कुजले का काय त्याला पर्यायच नाही. औषध कुठलंच औषध चांगलं आपण झालंय सगळं झालंय आपलं. आता ही तर काढू शकत नाही. आता एक ही आणि ही जी मुळी ह्याच्यात अडकली का झाली त्याच्यात अडकली का झालं लई मात्र झालं ते. तर हे प्लॉट मध्ये झाले. तुमच्याकडे झाला साहेब काल? आणि काढल्यावर ही सगळी झाडं बसणारच. पाणी थोडं वाढवायचं. एक पाऊस होते अजून. मला वाटतं इथं पाऊस कमी आहे ना. आपल्या भागात जास्त पाऊस पाणी सरीतनं निघल्याशिवाय मी काढत नाही. माझं तुमचं काय सांगा. तुमचं जरा ढगाळ वातावरण हो का दिवसातून 2-3 तास तर ढगाळ वातावरण असं जावं म्हणजे थांबावं. त्यावेळेस असं व्हायला साहेब अजून नाही. लगेच असं होतंय. आणि पाऊस पडून जर हे असं झालं की लगेच असं लगेच सरका बसायला गेलं. मग आपण काढल्यावर तर लगेच बसणार मालावर. आणि वर आता लई सेटिंग आहे त्यामुळे हे वाटायला. तर आता एक झालं तुझी झाली मोकळी झाल्याचं हा हो का साहेब. हो काही साहेब ऊन खायला कंटिन्यू ऊन खायला असा विषय आहे. ते झाड बी वाढा ना. सगळी पाक झाडं बारकाच आहे का नाही. तो वारणेवाला तुम्हाला लागून चिकोट्या जो माणूस बसलेला मी त्याकडे गेलतो. त्याचा प्लॉट मी झाकल्याला बघून आलता. त्याला मी विचारलं बाबा कोणाच ट्रीटमेंट आहे तुझा प्लॉट लय भारी आलता. त्या बाराबाडी मला सांगाय नाही तुमचं ट्रीटमेंट आहे म्हणून. किती माणूस नालायक असेल तो. बरं भाऊ एकदा गेलतं केतन बी गेलता सांग. मग मी आणि पुन्हा काय गेलो त्या केतनला घेऊन मी बघायला गेलो. वर झाकल्याला बघायला काय केलंय काय नाही कसला आहे काय शेड मी जुनं 2-3 ठिकाणी बघितलं. पण त्यानं सांगितलं तुमचं ट्रीटमेंट घेतलं म्हणून. तो म्हणताना झाकून म्हणतो खाली घालून बसालता. त्याला माहिती होतं मी काय करणार होतो. त्याला पण म्हणताना म्हटलं पण तो पण का नाही लई जणांनी सांगितलं नाही सर. पण हे चुकीचं आहे बघा. मी काय म्हणतो माहिती काय ट्रीटमेंट आहे बाबा साहेबांचं. येणार आहे मग उलट त्याचं चुकी झाला. ते चुकी झाला तर नाव तर काढल. हिने आम्हाला सांगितलं तर तुम्हाला काय दिसलं नाही साहेब. आता झाडं सगळी मोकळी झाली. आता आहे का आता तुम्ही एक फांदी कोणती बी धरा सगळी फुलकळे भरपूर आहे की फुलकळे आहे. आता ही फुलकळी ड्रॉपिंग व्हायला बघू हे करू तुम्ही. फक्त स्टिकर वापरताय? नाही वापरच नका अजिबात वापरलं नाही. वापरायच नाही. जर चिकटून राहिलं तर साहेब हे काय कशामुळे पानावर जर एक बॅक्टेरियल लाईट आहे. बरोबर ऊन पडतंय त्याच थोडस त्याच्याला पण कमी झालंय. काय झालं होतं आता ती पॉइंट हे बघा हे असं कुठं हे साहेब ती लाल खोळ आहे बघा. यायचं पानाची पाठी होय काय मेल्या काय एक जिवंत आहे कपड्याची. स्प्रे व्यवस्थित मारत नाही आता. लक्ष देऊन पळत आहे नाही
हो सर मी बघितले स्प्रे चांगलं मारते आणि गन चालवायची पद्धत आहे की नाही सर ती पण बरोबर आहे. आणि साहेब माणसं नसते तर मारायला पण सांगतो आणि घरनं मारतोय आम्ही चौघच बघा आणि ते पण पाठच पुढं पाठच आणि काम असते काय करायचं पुन्हा बरोबर पण नाही पाठच पाचले याच्यात दिवसभर राबून आणि साहेब ते लाव कुठे जाय थांबवायला लागणार अगोदर हे असं जागी एक 2-3 ठिकाणी हे काय हे इथं ऊन पडत बरोबर ह्याच्या खाली आहे बरोबर आहे बघा लाल कोळी आहे ती तिथं बी आहे मला औषध मार 2-4 ठिकाणी एक सरी आहे की नाही काय एक 2-4 ठिकाणी झाले तिथं तिथलं चांगलं धुवून घ्यायचं असं जिथं तुम्हाला उन्हाळ्याचं जिथं पडतंय तिथं जरा जास्त औषध मारा. होय एक काम करा की रे ते का स्प्रेमध्ये एका संपू फक्त पाणी या शेंड्यापासून खालच्या पर्यंत मारायचं गळू दे गळून, हा भिजवतो कमी औषधात जास्त मारू. 2000 रुपये लागतो आता आणि जरा वाढव्या 22 करूया पण 5 भिजवून काढ्या हो नाही आता कमीच आहे. आता काय करा तेव्हा खाली आता ती काय फळाची साईज बी कमी होती काय आता ती कारण होते की फळाची संख्या ती जास्त होती आणि ती फांद्यात लागलं होतं आणि ती फांद्यात असं अडकल्यामुळं आता ही साईज झाल्या ह्या तोंडीला झाल्या नाही याच्या अगोदर नाही साहेब आपण तुम्हाला सांगू का डेली मीच माल ओढतो यांचा एक्सपोर्टला बेळगावला कायम डेली मीच माल ओढतो पण कंडिशन काय होत्या मार्केटला माल घेऊन गेलो की कायम कसं माल फोडून बघतात एक बघितला किंवा दुसरा बघतात पण कंडिशन काय होते मालची साईज बारीक आहे थ्रिप्स बिप्स काय विषयच नाही शायनिंग चांगली आहे पण साईज कमी आहे म्हणून माल फेटायला जातोय. काय होतं विषय ही आता फांद्याची इथं फुटवा जास्त झाला फांद्यात ती माल अडकला गेला आता ह्याचा किती तोडा झालाय तिसरा रोपाची संख्या किती आहे? ही 22,000 सगळा माल किती निघाला सगळा टोटली 1 नंबर 2 नंबर किती म्हणजे 1 नंबर किती नाही कळा किती नाही आता सांगतो ते आणि हेच धराय पाहिजे कारण सगळ्याच किती रोप बघा एक 50,000 आहेत की हा? त्यातली ती गेली तर गेल्या विषय 2,000 गेली 48,000 धरा की 48,000 मध्ये ऍव्हरेज किती काढला तुम्ही चांगला चांगला हा होय आणि बदला काय बारका आहे निघलाय ती किती बदला 9-10 टन गेला बदला आणि लाल लालचा हिशोबच नाही. लालचा हिशोब नाही हिशोबच नाही. त्यात हिशोब नाही लालचं बरं, लाल आणि डायरेक्ट ह्याचा पिशवी भरून हिशोब होतं. सगळा किती लाल एक 6-5-6 टन हे गेला. सहज ते काय वजन केलं नाही सोडा आम्ही अंदाजा ते खंडित जाते खंडित जाते त्याचा काय विषयच नाही ते 4-5 टन गेलाय सर 4-5 टन 4-5 टन ओतलेला जवळजवळ साहेब 60 टनाला गेले बघा 60 टनाच्या आसपास होय होय गेले 60 टनाला गेले 60 टन म्हणजे तिसऱ्या तोड्या आता तिसरा झाला ते सरळ झालाय त्याचा त्याचा दुसरा दुसरा दुसराच आहे हा. ते लेटच आहे ना हा म्हणजे दुसरा आणि तिसरा होय, होय, निघाला होय. म्हणजे त्याचा अंदाज घेता रोपाला किती पडलं 1 किलोच्या आसपास किलोच्या आसपास किलो नाही, सव्वा किलो 6 किलो क्रॉस झाला म्हणजे ती झाडाला माल जास्त झाल्यामुळं आणि फांदीत अडकल्यामुळे ती मालाचा वेडा वेकडा झाला आणि साहेब वेडावाकडा झालं नव्हतं साहेब वेडावाकडा नाही फक्त साईज बारीक आहे साईजच बारीक राहिली Size वाढली लेबरसनी काय कळालं नाही ते तोडायचं काय नाही बारकाय म्हणून त्याच्यामुळे मी ठेवलो आणि ते लाल नाही लेबर झालं. नाही तीच लेबर लहान दिल्यात राहिलं ते आणि ते लई आमचं लावलं. आणि साहेब हे नव्हते ते आता ते रानात जे टाकलाय तसला वेस्टेज माल 5 टन गेला सर होय काय झालं 5 लेबर टन काय बरोबर केलेली? विकास बरोबर काय मला हात लावली हिने काढा म्हटलं की नाही तुम्ही तोडताय का आम्ही तोडतोय आम्हाला माहित आहे की एवढं वर्ष पहिलंच आहे ना मिरची होय त्याच्यामुळे जरा अडचण झाली आता पुढच्या वर्षी कळणार की तुम्हाला काय तोडायचं काय. हा बरोबर पहिलंच वर्ष आहे त्यामुळे साहेब कसं आहे माहितीये काय मार्केटला कंडिशन काय माहितीये का आत्ताच्या मार्केटला माल मोठा पाहिजे माल मोठा पाहिजे बघा आणि शायनिंग पाहिजे विशेष आपला मुंबईला मालाला जरा shining असं आहे साहेब, साहेब मालाला shining आहे. मला शायनिंग आहे काय अडचण नाही शायनिंग बद्दल मला कोण काही देखील बोलत नाही बाबा साहेब ही एवढं बांधणी करून घेतली दुसरी आता ती आता उद्या आज सुट्ट्या राहिल्यात ही एवढा पट्टा झालाय निम्मा दुसरी बांधणी मग आपल्याला काय व्हायला तर लय लोड व्हायला तो ती पडाल ती सगळी आणि साहेब ती ओढलं की खिचतो तो तर बांधून साहेब बाकीचा काय रोग दिसत नाही ना हो? तर वाटी काय ना थ्रिप्सचा माल आहे ना काय व्हायरस आहे नाही नाही थ्रिप्स नाही वाटीचं काय करायचं वाटी काय टेम्परेचर त्यामुळे काय विषय नाही वर आहे की फ्रेश पान आहे वरचे सोडा साहेब कायम उन्हात आहे ही कायम असा गोटी घेतच व्हायला मला गोटीगतच असाच माल व्हायला. आहे बघा हे. हे कंपनी राव काय एवढी त्यात काय होतंय शालीमारचं आहे लयच ह्युमिडिटी